नमस्कार मित्रांनो, आपण आता आहे पाटण केरच्या पुलाव म्हणजे केरा नदीपाशी आपण आहे. आणि आता तुम्ही बघताय ही कोयना नदी आहे. कोयना नदी आणि केरा नदी दोन्हींचा इथं मिलन झालेला आहे. पण विशेष म्हणजे काय झालेलं आहे माहीत आहे, इथं कोयना नदीचं पाणी केरा नदीला दाबायला लागलं आहे. त्याच्यामुळं केरा नदीचं पाणी फुगीवर गेलेलं आहे. कुठं ते तुम्हाला दावतं या इकडं. इकडे वरती फुगे आलेले आहे, तुम्ही बघू शकता. केरा नदीची फुगी एवढी इकडे वरती आलेली आहे आणि केरळचं पाणी दाबायला लागलेलं आहे प्रेशरनं. आणि एक इमारत आहे, ती इमारत पाण्याच्या पाणी लागलेलं आहे इमारतला, तुम्ही बघू शकता. लांब फुगे आलेले आहे केरा नदीची.